मित्रांनो, पण काहीही म्हणा, ज्या ज्या घरात सगळ्या सुना, मुलं, जावा, नातवंड एकत्र येतात ना, सर्वजण मिळून कामं करतात, तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं. 2-3 दिवस अगदी मजेत जातात. मित्रहो, हे करमणं, मजा वाटणं, प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडं लक्ष्मी आलेली असते. ती येते, राहते, जेवते आणि जाताना म्हणते, खुशाल राहा, असंच मिळून मिसळून राहत जा. कुणी आणि का लावलं असेल आपल्या मागं हे सगळं? शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणासमारंभांना? थोडा विचार केला, चिंतन केलं तर आपल्याला कळेल. या सणाच्या निमित्तानं आपलं घर भरून जातं, आपुलकीला उधाण येतं, माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात. बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची पावलांची दाटी हीच खरी लक्ष्मी. 4 दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं, गुण्यागोविंदानं राहणं आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं हीच खरी लक्ष्मी. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरांनी वहिनीकडं हक्कानं मागितलेला कब्बर चहा, तुम्ही राहू द्या मी करते ना, असा एका जावेनं दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हीच खरी लक्ष्मी. मित्रहो, त्यामुळं पूर्वजांना नावं ठेवू नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनानं श्रीमंत होते. सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते. एखाद्या वेळेला रागवत असतील पण दुःख धरत नव्हते. ते फॉरेन रिटर्न नव्हते, परंतु एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कुणी माघार घ्यायची हे मात्र त्यांना चांगलं कळत होतं. योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं हीच खरी लक्ष्मी. मला मला करण्यापेक्षा तू घेचा आग्रह करणं, आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा, अशी ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना, घर, कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग हीच खरी लक्ष्मी आहे. हीच खरी लक्ष्मी. लेखक अज्ञात. वाचन दत्ता सरदेशमुख.